पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. दिल्ली अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे निर्मल जैन यांची. प्रश्न 2. केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 27 जुलैला. प्रश्न 3. मीराबाई चानूने 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 4 पाहूया. मिनी नंदी शेतकरी समृद्धी योजना 2026 कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 5. फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट चे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे सत्यपाल कुमार यांची. प्रश्न 6. आंतरराष्ट्रीय टाईप 1 मधुमेह शिखर परिषद 2026 कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान इथे. प्रश्न 7 पाहूया. 135व्या ड्युरंड कपचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे कोलकाता इथे. प्रश्न 8. भारताचे नवीन शिक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रल्हाद जोशी यांची. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न 9. भारतीय वेटलिफ्टर ऋषिकांत सिंग चानंबन यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे रजत पदक. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या देशाने 26 जुलै 2026 रोजी आपला 61वा स्वातंत्र्य दिन साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे मालदीव देशाने. प्रश्न 11. आपल्या ब्रॉडगेज रेल्वे नेटवर्कच्या विद्युतीकरणाच्या बाबतीत भारताला जागतिक स्तरावर कोणता क्रमांक देण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे दुसरा क्रमांक. प्रश्न 12 पाहूया. खाण बंद करणे आणि तिचा पुनर्वापर करण्याबाबतच्या वैज्ञानिक पद्धतीची रूपरेषा मांडणारा आरोह अहवाल हा भारताचा पहिला सर्वसमावेशक दस्तावेज कुठे प्रकाशित केला? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 13. ग्लासगो स्कॉटलँड इथे कितव्या क्रमांकाचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे 23वे. प्रश्न 14 पाहूया. कोणत्या राज्यात 14,257 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह राज्याचे पहिले सॉव्हरीन AI डेटा सेंटर उभारण्यासाठी घोषणा करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये. प्रश्न 15. मायक्रोसॉफ्ट इंडिया आणि कोणत्या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने उन्नती AI 2.0 सुरू करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT दिल्ली. प्रश्न 16 पाहूया. भारताने अलीकडेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना ब्रिक्स शिखर परिषद 2026 साठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेशातील. प्रश्न 17. तामिळनाडू मुख्यमंत्र्यांच्या नाश्ता योजनेचे नवीन नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे पेरुथलैवर कामराजर नाश्ता योजना. प्रश्न 18. हांगझोऊ इथे नुकत्याच झालेल्या ISSF विश्वचषकात महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारतीय नेमबाज संयमाने कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे रजत पदक. प्रश्न 19 पाहूया. नवीनतम राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण नुसार भारताचा एकूण प्रजनन दर किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 2.0. प्रश्न 20. परीक्षा सुधारणांसाठी अलीकडेच कोणाच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यगटाची स्थापना करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे नंदन नीलकेनी यांच्या नेतृत्वाखाली. प्रश्न 21. कोणत्या राज्यात मिशन गोल्डन स्पाइस सुरू करण्यात आले आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. चालू घडामोडी 26 जुलै 2026. काही तांत्रिक अडचणींमुळे आपण कालचा व्हिडिओ केला नव्हता, तो आज आपण पूर्ण करूया. कालचे महत्त्वाचे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1.
2026 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठे आयोजित केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे श्रीनगर इथे. प्रश्न 2, कारगिल विजय दिवस कधी साजरा करण्यात आला? तर तो 26 जुलैला साजरा केला. प्रश्न 3, कोणते स्थळ भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे सारनाथ. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने राज्य जल योजना 2027 सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्य सरकारने. राजस्थान राज्याची राजधानी आहे जयपूर. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा व राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे. प्रश्न 5, WTO मत्स्यपालन अनुदान कराराचा 123वा सदस्य देश कोणता बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 6 पाहूया. पंचायती राज मंत्रालयाचे नवीन सचिव म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे विनीत जोशी यांची. प्रश्न 7, दरवर्षी आयकर दिन 2026 केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 24 जुलैला. प्रश्न 8, कोणत्या देशाने अलीकडेच 350 किलोग्रॅम थ्रस्ट क्षमता असलेले स्वतःचे एक्सपेंडेबल टर्बोजेट इंजिन विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 9 पाहूया. दरवर्षी कारगिल विजय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 26 जुलैला. प्रश्न 10, मायक्रोसॉफ्ट इंडियाने भारताच्या AI नवोपक्रम परिसंस्थेसाठी अलीकडेच कोणत्या IIT सोबत उन्नती AI 2.0 सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT दिल्ली सोबत. प्रश्न 11, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो NCRBच्या आकडेवारीनुसार कोणत्या राज्यात सायबर गुन्ह्यांची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये. प्रश्न 12 पाहूया. शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रल्हाद जोशी यांच्याकडे. प्रश्न 13, वाहतुकीमुळे होणारे वायू प्रदूषण आणि निव्वळ उत्सर्जन कमी करण्यासाठी कोणत्या सरकारने परिवर्तन योजनेला मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली राज्य सरकारने. प्रश्न 14, कोणत्या देशाने अलीकडेच मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या वणव्यांमुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे स्पेन देशाने. प्रश्न 15 पाहूया. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारा पहिला संताली भाषेतील चित्रपट कोणता ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे एंजन. प्रश्न 16, T20I मध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू अलीकडेच कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे वैभव सूर्यवंशी. प्रश्न 17, जगातील दुसरा सर्वात जुना गोलाकार खडक कोणत्या राज्यात सापडला आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 18 पाहूया. अलीकडेच कुठे आधुनिक जनसेवा कनेक्ट पोस्ट ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे गुंटूर इथे. प्रश्न 19, महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती अलीकडेच केव्हा साजरी करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे 23 जुलैला. प्रश्न 20 पाहूया. 2026 ची जागतिक कनिष्ठ स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच कोणी जिंकली आहे? तर त्याचं उत्तर आहे अनाहत सिंग यांनी. प्रश्न 21, अलीकडेच कोणत्या केंद्र सरकारच्या मंत्र्याने राजीनामा दिलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे धर्मेंद्र प्रधान यांनी. विद्यार्थ्यांना यश मिळाले आणि ह्या धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.